अय्या मावशी, तुम्ही काय करता इथे? असं का विचारतेस? आम्हाला इथे यायला परवानगी नाहीये का? तसं नाही, मी ऑफिसला निघाले होते आणि आई नाहीये घरी. हो का? कावेरी ताई गेल्या का कोकणात? नाही नाही, कावेरी आई आहे, रमा आई अजून परत आली नाही. अगं माहित आहे मला, आणि त्यातून काय कावेरी ताईंशी ओळख नाहीये का माझी? आम्ही गप्पा मारू, बोलू. पण मावशी, अगं आव बिहो काही नाहीये. अगं आम्हा म्हाताऱ्या माणसांना ओळख वगैरे काही लागत नाही ग. आम्ही आपल्या भरपूर गप्पा मारत असतो आणि तेवढा वेळ असतो आमच्याकडे, तुमच्यासारखं नाही. बरं जा तू, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना. निघ चल, म्हणजे आम्ही जातो. हा बोल रे. अगं बोल, काय बोल, तूच बोल. काय झालं? तुला एकदा सांगितलंय ना सौरभ, आम्ही कावेरी ताईंशी लग्नाचं बोलायला आलोय, त्यामुळे काय ते पटकन बोल. नाही नाही नाही, हे तू आज जा, आज जा. जाते, ठेवते फोन. माई मावशीची आईशी कशी काय मैत्री होईल? त्या का आल्या असतील? हॅलो पट्या, तू घरी आहेस का रे? नाही, मी ऑफिसला आहे. अरे माई मावशी आणि वल्ली इथं माझ्या घरी का आल्यात? काय माहिती, तिकडे आल्यात. काय माहिती, म्हणजे मला काय माहिती. म्हणजे तुला माहिती आहे त्या इथे आल्यात? काय काय मला 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 कसं माहिती आहे? काय आल्यात तिकडे आल्यात त्या? ए पट्या, लई बिल झालं तुझं. नाटकं बंद कर तुझी. अहो नाटकं नाही, खरंच. तुम्ही हे आहात, घरी आहात तुम्ही? नाही, मी घराच्या बाहेर पडली. हा हा, या मग तुम्ही. नाही नाही, मी जरा उशिरा येणार आहे. मला दुसऱ्या एका क्लायंटच्या साईटवर जायचं. बाय बाय. थांबा, तुम्हाला एकदा सांगितलं नाही या घरात पाऊल टाकायचं नाही म्हणून, मग परत का आला? अगो बाई, हो का? माझ्या लक्षातच नाही. आता आलेच आहे तर पाणी सुद्धा चालेल ना मला. वल्ली आहे ग. आलेले. तू कुठे निघाली? त्यांचं एक वय झालंय म्हणून त्यांना आत घेते बसायला. तुझं काय? तू कशाला आलीस? मी ना त्यांच्या बरोबर आलीये. हो की नाही माई मावशी? हो हो, ये. हा, तसंही तुला स्वाभिमान आहेच कुठे म्हणा. काय बाई आहे ही? माझीच मदत घेते आणि माझाच अपमान करते. जाऊ दे, ये आता आत. तर कावेरी ताई, माझा भाचा सौरभ आणि तुमची मुलगी अनामिका यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि आता या वयात पूरक जोडीदार मिळणं खूप अवघड असतं हो. त्या दोघांना चांगली संधी मिळते तर आपण दोन्ही घराने एकत्र येऊन त्यांचं लग्न करून द्यावं अशी माझी इच्छा आहे. ते शक्य नाही. अहो पण काय हरकत काय आहे? सांगितलं ना एकदा, ते शक्य नाही. अनामिकाची आई, मी काय म्हणते, हे बघा, आमचे भाऊजी खूप चांगले आहेत.
तुम्ही उगाच नाही म्हणायचं म्हणून म्हणताय, उगाच नकार देताय तुम्ही. मी तुम्हाला सांगते ना, आमच्या भाऊजींमध्ये नाव ठेवण्यासारखं किंवा नाही म्हणण्यासारखं काहीच नाहीये. काय हो माई मावशी? नाही, तुमचा राग मी समजू शकते. म्हणजे तुम्ही मुलीसाठी काही वेगळं ठरवलं असेल, मुलीने स्वतःचा निर्णय घेतला, त्याचा तुम्हाला राग असेल, वाईट वाटत असेल. पण मनासारखा जोडीदार मिळणं किती महत्वाचं असतं, नाही का? मी काय म्हणते, तुम्ही एकदा तुमच्या मनातले गैरसमज बाजूला ठेवून आमच्या वाड्यावर या. आमचं तिथलं वातावरण बघा, आमची नाती एकमेकांशी कशी आहेत ते बघा, मग निर्णय घ्या. म्हणजे नंतर तुम्हाला असंच वाटेल की माझ्या मुलीला या घरची सून म्हणूनच द्यावं. अनामिकाची आई, मी हात जोडते तुमच्या समोर. हो म्हणा ना. माझ्या भाऊजींचं सुख फक्त तुमच्या मुलीवर अवलंबून आहे. आणि तसे आमचे भाऊजी भले आहेत. कशाला त्यांना उगाच त्रास, कशाला त्यांना उगाच दुःख. मी हात जोडते तुमच्या समोर, हात जोडते. हो म्हणा. आम्हाला आमच्या भाऊजींना फक्त सुखात बघायचंय. काय माय मावशी? हो ना. हो म्हणा ना. ठीक आहे, पण मी फक्त पाहणी करायला येणार आहे. हो हो, मी अजून लग्नाला होकार दिलेला नाही, हे नीट लक्षात ठेवा. नक्की या. हा, ये. आम्ही निघतो आता. हो नक्की या, आम्ही वाट बघतोय. हो, ये. चल वल्ली. येतो हा आम्ही. चला येतो. हा, चल बाळा. हॅलो, पत्र लिहून तयार आहे. आकाश जोशी यांचा पत्ता पाठव. फोन लावते मी त्यांना. अगं पण स्पीकरवर ठेव ना. अहो थांबा, लागू तर ते लागला. एक मिनिट. हॅलो. अनामिकाची आई, अहो तुम्हाला उद्याची वेळच सांगायची राहून गेली म्हणून कॉल केलाय. 10 वाजेपर्यंत याल? नाही, नाही मग कधी? मी येणार नाही. अहो असं कसं? तुम्ही म्हणालात ना बोलणी करायला तयार आहे म्हणून. तयार मी अजूनही आहे, पण मी तिकडे येणार नाही. मी त्या वाड्याची पायरी सुद्धा चढणार नाही. आता ही बाई पायरी चढणार नाही तर काय सरपटात देणार आहे? मग काय प्रत्येक वेळेला नाटकं असतात हिची. नाही नाही हा, बोलणी आमच्या वाड्यावरच व्हायला हवी. पहिलेच सांगते. तुम्ही इकडे या पारिजातवर, इकडे बोलणी करू. आम्ही तिकडे येणार नाही. प्रत्येक वेळेला आमचा तिकडे अपमान होतो. आणि काय हो, आम्ही तुमची खातिरदारी करणार होत ना, मग या ना चुपचाप. बरं बरं, अगं जाऊया ना आपण तिकडे. अजिबात नाही, आपण अजिबात तिकडे जायचं नाही. अरे ती जागा अशुभ आहे. तिकडे गेल्यावर आपल्या सगळ्या गोष्टी फिसकटतात. मग कशाला जायचं? नाही नाही, आम्ही तिकडे अजिबात येणार नाहीये. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही वाड्यावर या, कळलं? ते शक्य नाही. शक्य नाही मग कुठे बोलणी करायची? स्वारगेटच्या रस्त्यावर? अरे काय बाई, ते तुमचं तुम्ही बघा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. मी सौरभशी बोलते. निघेल यातून सुद्धा काहीतरी उपाय निघेल.
आता आयुष्यभर सगळ्या गोष्टींवर उपायच काढत बसा. तेवढंच आहे तुमच्या नशिबात. माई मावशी, मी जरा वाण्याच्या दुकानात ना रवा आणते. हा, तुम्ही थांबा इथेच. हो, मी सौरभला फोन लावतो. हा हा, आले. हॅलो. सौरभ ऐक ना, अरे आम्ही कावेरी ताईंना आता भेटलो ना, त्या लग्नाची बोलणी करायला तयार झाल्या आहेत. काय? मला मला परत सांग. मला हेच एकदा परत सांग. काय काय म्हणालीस तू? तुला ऐकू नाही का आलं? परत परत तेच सांगू? नाही, मला परत एकदा ऐकायचंय. तू काय म्हणालीस मला परत सांग. काय बिस्कुटला? अरे कावेरी ताई लग्नाची बोलणी करायला तयार झाल्या आहेत. मावशी मावशी मावशी, आय लव्ह यू. मी फोन ठेवू का? हे तू तिला बोल ना. अगं नाही मावशी, मी तुलाच म्हणतोय आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. ऐक ना, ऐक ना, खरं सांगतेस ना? चेष्टा करत नाहीस ना? अरे आता कोणच धरे ना मी तिकडे येऊन, म्हणजे तुझा विश्वास बसेल. अरे खरं आहे रे सौरभा. ऐक, जंगी तयारी करू त्यांच्या स्वागताची वाड्यावर. अरे नाही रे बाबा, तिकडेच तर माशी शिंकले ना. म्हणजे त्या काय म्हणाल्या, मी बोलणी करायला तयार आहे पण मी वाड्याची पायरी सुद्धा चढणार नाही. ठीक आहे, त्यात काय हरकत आहे? मी काय म्हणतो, आपण जाऊया त्यांच्या घरी पारिजातवर बोलणी करायला. अरे वल्ली, ती म्हणाली तुम्ही वाड्यावर येणार नाही तर आम्ही सुद्धा तुमच्या बांगल्यावर येणार नाही बोलणी करायला. अगं मग कसा प्रश्न सुटणार हा? आता अरे आपल्याकडे 2 बायका ताडून बसणाऱ्या. आता त्याला कोण काय करणार? मी माझ्या परीनं समजावलं हो. आता तूच बघ काय करायचं ते, मला माहित नाही. मावशी तू काळजी करू नको, तू काळजी करू नको. मी बघतो, मी करतो, काढू काहीतरी मार्ग. थँक्यू मावशी. हॅलो, तुम्ही कुठे आहात? मी ना ऐका ना, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे असलात ना तरी मी सांगतो त्या चहाच्या टपरीवर या लगेच. टपरीवर? मी हे करतो, लोकेशन पाठवतो, लगेच या. आपण गरम आहे, सावकाश. बोल पट्या, काय आहे तुझ्या मनात? तुमची आई आपल्या लग्नाची बोलणी करायला तयार झाली. तुझ्या मनात काय आहे ते सांग असं म्हणत होते मी. पट्या मला एक जोक सांग ना, असं नाही म्हणाले मी. तुम्हाला पण असंच वाटलं ना की मी मस्करी करतोय, मी जोक करतोय? अहो मला पण सेम वाटलं, पण शपथ उद्या हे लोक भेटतायत लग्नाची बोलणी करायला. काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला? झालाय. पट्या मला कधीच वाटलं नाही की मी दुसरं लग्न करेन. मी प्रेमात पडून दुसरं लग्न करेन. पण तुझ्यासारखा जोडीदार मिळाला तर कुठल्या मुलीला असं वाटणार नाही की तिचा नवरा तुझ्यासारखा असावा. मग प्रॉब्लेम काय? पहिल्या लग्नाच्या वेळेला मनात जी हुरहुर होती, जी एक्साइटमेंट होती, ती आता माझ्या मनात नाहीये. 40शी उलटल्यावर आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जास्त परिपक्व होतो, मच्युअर होतो. 22-24व्या वर्षी असं नसतं ना.
लग्न करणं म्हणजे एका वेगळ्याच कुटुंबात अगदी सहज मिसळून जाणं, जे 24व्या-26व्या वर्षी अगदी सहज शक्य होतं. कारण तेव्हा आपल्या जगण्याच्या पद्धतीबद्दल आपला असा एक फर्म निर्णय झालेला नसतो, नाही का? प्रत्येक मुलीला हे माहिती असतं की कधी ना कधी तरी एक ना एक दिवशी आपल्याला हे करायचंच आहे. तिच्या आई वडिलांनाही हीच अपेक्षा असते. पण 40शी तसं नसतं. एक आई आहे जिला मी सोडून जाईन असा विचार मी कधीच केला नाही. अरे, एक मुलगी आहे जी मला सोडून जाईल आणि या सगळ्याला मला कधीच मागे टाकता येणार नाही. त्यामुळे आता मला जमेल का हे सगळं? आपल्या नात्यातलं नाविन्य जपणं, तडजोडी करणं, हे सगळं जमेल का रे मला? ह्याचंच दडपण आलं मला. लग्नानंतर तुम्ही वेगळ्या झाला, एकट्या राहायला लागला. त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात काय होणार आहे माहिती होतं तुम्हाला? त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम झाले, अनेक अडचणी आल्या. त्या सगळ्यांवर तुम्ही मात करणार आहात, ते सगळे अडथळे तुम्ही पार करणार आहात, त्याची खात्री होती. पण केलंत ना. आणि तो तर कटू भाग होता आयुष्यात. एकटीने पार केला तो टप्पा. आता तुमच्या समोर आयुष्यात अनेक चांगल्या घटना घडतात, अनेक सुखी टप्पे येणार तिथून पुढे तुमच्या आयुष्यात. ते पार नाही करू शकणार. तेव्हा तर तुम्ही एकट्या होतात आणि तरीही त्या सगळ्या संकटांना सामोऱ्या गेलात. आता तर मी पण आहे तुमच्यावर. आणि असं होणारच नाहीये की आपल्या दोघांमध्ये सगळं कायम आलबेलच असणार आहे. आपल्या नात्यामध्ये भांडणं होतील, वाद होतील, काही गोष्टी पटतील, अनेक गोष्टी पटणार नाहीत. पण आपण होत ना. पार करू प्रत्येक टप्पा. तुम्हाला मी आहे, मला तुम्ही आहात. आणि काही झालं तर आपण आहोत एकमेकांसाठी. कायम. आता उद्या फक्त आई आणि माई मावशी यांची बोलणी नीट होऊ देत. फक्त बोलणं होईल, फक्त कुठे होईल हा प्रश्न. म्हणजे माई मावशी सांगत होती की कावेरी काकूंचं असं म्हणणं आहे की लग्नाची बोलणी करायला त्या आमच्या वाड्याची पायरी सुद्धा चढणार नाही. आणि वल्ली अडून बसले की जर लग्नाची बोलणी करायची असतील तर ती पारिजात बंगल्यात येणार नाही. वाह, मस्त. म्हणजे रस्त्यात उभे राहून बोलणार आहेत का? खरं सांगू का, इथून पुढे आपल्याला आयुष्यभर रोज अशा छोट्या छोट्या अडथळ्यांना रोज सामोरं जावं लागणार आहे. ते पार करावे लागणार आहेत.
मग फार्म हाऊसवर भेटूया ना. म्हणजे माझा वाढदिवस साजरा झाला तिथे, सगळ्यांना ते ठिकाण माहिती आहे आणि निवांत बोलता येईल. हो ना? बघितलं, करेक्ट मुलीच्या प्रेमात पडलो. काय ग, तू सांगितल्याप्रमाणे उद्या यायला मी तयार तर झाले. लग्नाची बोलणी तर मी करीनच, ते होईलच. पण पुढे काय? पुढचा काही बेत तयार आहे का नेहमीसारखा हवेत गोळीबार? अहो आहे. हे बघा, लग्नाची बोलणी करायची आहेत म्हणून आपण त्यांना बोलवायचं आणि मग त्यांच्या प्रेमाचा दशक्रिया विधी घालायचा. म्हणजे काय आहे? कळलं? तुम्ही मला लग्न थांबवायचं काम दिलंय ना. आता हे लग्न मी कसं मोडते ना, हे बघाच.